जळगावमध्ये ईव्हीएमचा क्रम चुकला आणि ईव्हीएमचा क्रम चुकल्यानं मतदारांमध्ये एकच गोंधळ झालेला आहे। मतदान केंद्रावर एक प्रकारे गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे। मनपाच्या उर्दू शाळेमध्ये ईव्हीएमचा हा क्रम चुकलेला आहे। जळगावमधून बातमी पुढे येते। जळगाव शहरात महानगरपालिका उर्दू शाळा क्रमांक 15 इथं मतदान केंद्रावर ईव्हीएम मांडणीचा क्रम चुकल्याचा आरोप उमेदवारांच्या प्रतिनिधींनी केलाय। यावरून निवडणूक कर्मचारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये शाब्दिक वाद झाला। काही वेळानं निवडणूक अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप केला, उमेदवार प्रतिनिधींची मागणी मान्य केली आणि ईव्हीएमचा हा क्रम पुन्हा योग्य पद्धतीने लावण्यात आला। मध्ये जी ईव्हीएम होत्या त्यांनी उलटी सिरियल लावलेली होती, तो एक वाद होता। आणि इथं जे बूथमध्ये बसतील मुलं त्यांच्यासाठी खुर्च्या व्यवस्था नाही, तर इथं जे कलेक्टर महोदय, जे निवडणूक आयुक्त आहे जळगाव महापालिकेचे, त्यांनी लक्ष दिलं पाहिजे की इथं व्यवस्था अजून कसली झालेली नाही आहे। लोकांनी आता 2-2 किलोमीटर यावं लागणार आहे अशी अवस्था त्या ठिकाणी। आणि या भोंगळ कारभाराचा फटका निश्चितपणे लोकांना बसतोय। सरकारला त्याचं काही देणं घेणं नाही। सरकारची जबाबदारी होती की निवडणूक आयोगावर बैठक घेणं, यामधले सुसूत्रता आणणं आणि व्यवस्थित करणं। मला वाटतं सरकारनं रचलेलं हे षडयंत्र असं म्हणायला हरकत नाही। पांडू मशीन अचानक येत आहे, त्याच्याबद्दल विरोधी पक्षाच्या वतीनं खूप मोठ्या प्रमाणात नाराजी व्यक्त करण्यात आली। या निवडणूक प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा ठरलेला आहे की ईव्हीएमची तपासणी कधी होणार, इतर निवडणुकीच्या राजकीय पक्षांच्या बैठका होतात निवडणूक अधिकाऱ्यांच्या बद्दल। हे अचानक आणणं मला वाटतं संयुक्तिक नाही, लोकशाहीमध्ये हे बरोबर नाही। तुम्ही किमान महिनाभर सांगितलं पाहिजे, लोकांना विश्वास दिला पाहिजे। अविश्वासाच्या वातावरणात हे करणं मला वाटतं दुर्दैव आहे। कोल्हापूर महानगरपालिका असेल किंवा इचलकरंजी महानगरपालिका नव्यानं त्या ठिकाणी अस्तित्वात आलेली आहे, कशा प्रकारचं वातावरण आहे तुमच्यासाठी समाधानकारक आहे का? कारण दुसरी गोष्ट आपण पाहतो की तुम्ही एक भावनिक आव्हान केलेलं आहे, कारण महायुतीच्या नेत्यांनी तुम्हाला घेरलं होतं। नाही, 100% एकाएकी ही लढाई आम्ही श्रीमंत छत्रपती शाहू महाराजांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी लढलो आणि कोल्हापूरकरांची साथ आम्हाला मिळेल याची खात्री आहे। इचलकरंजीमध्ये देखील पाणी प्रश्न हा इचलकरंजीचा महत्त्वाचा होता। महायुतीतले लोक तो पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत आणि म्हणून आम्हाला खात्री आहे तिथं सुद्धा आम्हाला यश मिळेल। आपण पाहिलं की काँग्रेस नेते सतीश पाटील यांनी एकतरी निवडणूक आयोगाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे, पण दुसरीकडे आपण पाहतो की यातून सुद्धा काँग्रेस पक्ष चांगली कामगिरी करेल अशा प्रकारचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे। कॅमेरामॅन मिथुन प्रताप नाईक, जी 24 तास, कोल्हापूर।